मुंबईमधलं हे ठिकाण पाहून मला तर क्षणभर वाटलं मी दुसऱ्या देशातच उतरले की काय. त्याआधी ना तुम्हाला सांगते मेट्रोचा प्रवास कसा होता. गणपती मंदिराच्या शेजारीच मेट्रोचं स्टेशन आहे. तर तिथं आतमध्ये गेल्याच्या नंतर ना इथं ऑफलाईन, ऑनलाईन असं दोन्ही पण ना तिकीटं काढता येतात. तर आम्ही इथं ऑनलाईन तिकीट काढत होतो सुरुवातीला, पण ते काय झालं नाही. मग आम्ही ऑफलाईन काढलं आणि इथं जे तिकीट घेतलेलं आहे ना ते स्कॅन करायचं तरच तुम्हाला पुढं जाता येतं. तर स्कॅन केल्याच्या नंतर ना पुढं आलो. आता इथं चालायची सुद्धा गरज नाही, कारण इथं ना अशा इलेक्ट्रिक ह्या पायऱ्या असतात. आमचं ना ट्रेन यायला अजून टाईम होता, तोपर्यंत आम्ही ना हे सगळं स्टेशन ना फिरत होतो. इथले नकाशे पण वाचत होतो का कोणती ट्रेन कुठं जाते, आणि खूप छान वाटत होतं. एकदम छान क्लीन होतं सगळं. नंतर आमची ट्रेन आली, आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि खरंच मुंबईमधल्या गरमीपासून वाचायचं असेल ना तर अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये प्रवास करायचा. खूप थंड थंड वाटत होतं आणि खूप भारी वाटत होतं मेट्रोमध्ये प्रवास करताना, आणि असं वाटतच नव्हतं की आपण अंडरग्राऊंड आहे म्हणून. खूप मुंबईमधल्या ट्रेनच्या प्रवासापेक्षा ना मला हा मेट्रोचा प्रवासच जास्त आवडला. कारण ट्रेनमध्ये एवढी गर्दी होते ना, की काय जशी काही जत्राच भरली आहे. एवढी स्टेशनवर गर्दी आणि एवढी त्या ट्रेनमध्ये लोक असे ना दाबून भरलेले. तर ना आम्ही आता ना इथं उतरलो. आता हे तिकीट आहे ना, हे परत इथं स्कॅन करायचं, तेव्हा परत आपल्याला बाहेर पडता येतं. तिकीट मात्र जपून ठेवायचं, हरवायचं नाही. त्यानंतर जाता जाता तिकीट नाही तर टाकून जायचं. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.